चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 11th नंबरच्या लेसनचे क्वेश्चन आन्सर बघणार आहोत. तर लेसनचं नाव आहे स्ट्रगल फॉर इक्वॅलिटी. तर या लेसनचे वर्कबुक क्वेश्चन आन्सर बघणार आहोत. तर चला पहिलाच क्वेश्चन बघूया. तर या ठिकाणी फर्स्ट नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे, रिराईट द स्टेटमेंट बाय चूजिंग द ॲप्रोप्रिएट ऑप्शन्स. तर या ठिकाणी इन ब्रॅकेट्समध्ये ऑप्शन दिलेले आहे. तर या ठिकाणी फर्स्ट नंबरचं स्टेटमेंट आहे, डॅश डॅश फाउंडेड द रेड क्रॉस सोसायटी इन राजकोट. तर या ठिकाणी ॲन्सर राईट करायचं आहे डॉक्टर रखुमाबाई जनार्दन सावी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश वॉज द प्रेसिडेंट ऑफ मिल वर्कर्स युनियन ॲट अंबळनेर. तर या ठिकाणी ॲन्सर आहे साने गुरुजी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द प्रेसिडेंट ऑफ द फर्स्ट सेशन्स ॲट AITUC वॉज डॅश डॅश. तर लाला लजपत राय ॲन्सर आहे, ते राईट करायचे. त्यानंतर फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे, डॅश डॅश गॉट अ बिल पास इन द बॉम्बे प्रोव्हिन्स असेंब्ली फॉर द पब्लिक वॉटर रिझर्व टू बी ओपन द अनटचेबल. तर या ठिकाणी बाबासाहेब भोले. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नील दर्पण रिटन बाय डॅश डॅश ब्रॉट टू नोटीस ऑफ द सोसायटी रिच कंडिशन्स ऑफ द पिझंट्स. तर या ठिकाणी तुम्हाला आन्सर राईट करायचं आहे, दीनबंधू मित्र. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नेम द फॉलोइंग. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तो राईट करून दिलेला आहे. तर या ठिकाणी सेकंड नंबर आहे, चेअरमन ऑफ मुंबई ब्रांच ऑफ सत्यशोधक समाज नारायण मेघाजी लोखंडे, हे आन्सर राईट करायचे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मुवमेंट ऑफ एरिडिकेशन्स ऑफ अनटचेबिलिटी इन तमिळनाडू प्रियर राम सौम्य. त्यानंतर पुढचा आहे, ॲक्टिव्ह इन इंटरनॅशनल कम्युनिस्ट मुवमेंट. तर ॲन्सर आहे मानवेंद्रनाथ रॉय. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, फाउंडर ऑफ किसान सभा. तर ॲन्सर आहे बाबा रामचंद्र. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, रिराईट द स्टेटमेंट बाय चूजिंग द ॲप्रोप्रिएट ऑप्शन्स. तर या ठिकाणी फर्स्ट नंबर दिलेला आहे, डॅश डॅश वॉज द प्रेसिडेंट ऑफ अखिल भारतीय किसान सभा. तर या ठिकाणी ॲन्सर आहे स्वामी सहजानंद सरस्वती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द सेशन्स ऑफ द काँग्रेस वॉज हेल्ड इन द रुरल पार्ट ऑफ डॅश डॅश इन महाराष्ट्र. तर ॲन्सर आहे फैजपूर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश वेंट ऑन फास्ट अन टू टू अपॉन द डोअर्स ऑफ विठ्ठल टेम्पल्स ॲट पंढरपूर फॉर द लिस्ट. तर या ठिकाणी साने गुरुजींनी पंढरपूरचं विठ्ठलाचं मंदिर दलितांसाठी ओपन व्हावं म्हणून काय केलेलं होतं, उपोषण केलेलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ड्यू टू द एफर्ट्स ऑफ डॅश डॅश द वर्क स्टार्टेड गेटिंग वीकली हॉलिडे ऑन संडे फ्रॉम 10th जून 1890. तर या ठिकाणी नारायण मेघाजी लोखंडे. तर यांच्याच नेतृत्वाने कर्तृत्वाने संडे हॉलिडे स्टार्ट झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन वन सेंटेन्स इच. तर या ठिकाणी क्वेश्चन दिलेले आहेत. तर बघा, स्टेट इन सिग्निफिकन्स ऑफ द नील दर्पण. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत आणि यांचं जे ॲन्सर आहे ते राईट करून दिलेलं आहे, ॲज इट इज ते बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. तर या ठिकाणी हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, याचा ॲन्सर तुम्ही सर्च करायचं आहे आणि राईट पण करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वाय डिड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अँड हिज फॉलोअर्स एम्ब्रेस बुद्धिझम. तर या ठिकाणी ॲन्सर दिलेला आहे, बिकॉज ही एम्ब्रेस बुद्धिझम्स दॅट ॲडव्होकेटेड ह्युमॅनिटी अँड इक्वॅलिटी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच इन्स्टिट्यूट विअर फॉर्मेड बाय द पंडित रमाबाई. तर आर्य महिला समाज अँड शारदा सदन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट मेसेज डिड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गिव्ह टू हिज फॉलोअर्स. तर बी एज्युकेटेड, बी ऑर्गनाइज अँड बी ॲजिटेड. त्यानंतर पुढचा प्रश्न, त्यानंतर डू एज डायरेक्ट हा जो क्वेश्चन आहे तो कंप्लीट करून दिलेला आहे, ॲज इट इज राईट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी लीडर्स ऑफ काँग्रेस सोशलिस्ट पार्टी. तर लीडर ऑफ काँग्रेस सोशलिस्ट पार्टीचे जे लीडर्स आहेत ते या ठिकाणी राईट करून दिलेले आहे. जयप्रकाश नारायण असेल, आचार्य नरेंद्र देव असेल, मीनू मसानी, डॉक्टर राम मनोहर लोहिया. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, न्यूजपेपर स्टार्टेड बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर या ठिकाणी न्यूजपेपर दिलेले आहे. तर न्यूजपेपर आहे जनता, समता, मूकनायक, बहिष्कृत भारत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, या ठिकाणी
टेबल दिलेला आहे आणि तो कंप्लीट करून दिलेला आहे. विठ्ठलरामजी शिंदे तर डिप्रेस क्लासेस मिशन स्थापन केलेली आहे. त्यानंतर अखिल भारतीय किसान सभा ही प्रोफेसर एन जी रंगा यांनी स्टार्ट केलेली आहे. हे फाउंडर आहेत. त्यानंतर पुढचा आहे रमाबाई रानाडे तर यांनी सेवा सदन इन्स्टिट्यूशन्सची स्थापना केलेली आहे. त्यानंतर पुढचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर इंडिपेंडंट लेबर पार्टी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट शॉर्ट नोट्स तर जी शॉर्ट नोट्स आहे सोशल वर्क ऑफ महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्यावर दिलेले आहेत. तर नोट्स या ठिकाणी शॉर्ट इन्फॉर्मेशन राईट करून दिलेली आहे, ती ॲज इट इज बघून राईट करायची. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे रिफॉर्म्स ऑफ राजश्री शाहू महाराज इन द स्टेट ऑफ कोल्हापूर. तर कोल्हापूरमध्ये कोणत्या कोणत्या रिफॉर्मेशन केलेलं होतं राजश्री शाहू महाराजांनी, त्यांची इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी राईट करायची. तर या ठिकाणी दिलेली आहे, ती ॲज इट इज बघून राईट करून घेऊ शकता. तर या ठिकाणी शॉर्ट नोट्स नेक्स्ट दिलेले आहे द मिरत कन्स्पायरेसी म्हणजे मिरत कट याविषयी इन्फॉर्मेशन राईट करायची. तर ती सुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेली आहे, ॲज इट इज ती बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वर्क ऑफ रखमाबाई जनार्दन सावे. तर रखमाबाई जनार्दन सावे यांचं वर्क राईट करायचं आहे. तर या ठिकाणी दिलेलं आहे. तर रखमाबाई जनार्दन सावे वॉज द फर्स्ट प्रॅक्टिसिंग वुमेन डॉक्टर इन इंडिया. शी डिलिव्हर्ड लेक्चर्स ऑन हेल्थ रिलेटेड इश्यूज ऑफ वुमेन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिझन. तर रिझनचा क्वेश्चन आहे आणि तो सुद्धा कंप्लीट करून दिलेला आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टार्टेड न्यूजपेपर लाईक मूकनायक बहिष्कृत भारत एक्सेट्रा. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे न्यूजपेपर स्टार्ट केले होते आणि त्याच्या माध्यमातून ते जनजागृती करत होते, त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती या ठिकाणी राईट करून दिलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे देअर अरोस्ट अ नीड ऑफ नॅशनल वाईड वर्क्स युनियन. तर त्याचं जे आन्सर आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे नारायण मेघाजी लोखंडे इज डिस्क्राइब्ड अ फादर ऑफ इंडियन वर्कर्स मूवमेंट. तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी इंडियामधील जे मिल वर्कर्स जे होते त्यांच्या संदर्भामध्ये त्यांचे अनेक इश्यूज होते ते सॉल्व करण्यासाठी त्यांनी स्ट्राईक वगैरे केलेलं होतं आणि त्यांच्याच प्रयत्नामधून संडे हॉलिडे स्टार्ट झालेला आहे. तर त्यांची जी इन्फॉर्मेशन आहे ती या ठिकाणी राईट करून दिलेली आहे, ती तुम्ही राईट करून घ्यायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे द काँग्रेस सोशलिस्ट पार्टी वॉज फॉर्मेड इन 1934. तर या ठिकाणी त्याची पण इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि ती बघून तुम्ही राईट करून तुमचं वर्कबुक राईट करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक सूचना आहे, या ठिकाणी एखादी स्पेलिंग मिस्टेक वगैरे जर झाली असेल तर तुम्ही तुमचं टेक्स्टबुक समोर ठेवून ती रिकरेक्शन करायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन ब्रीफ. तर या ठिकाणी फर्स्ट नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे वाय वॉज द स्ट्रगल फॉर इक्वॅलिटी इम्पॉर्टंट इन मेकिंग ऑफ मॉडर्न इंडिया. तर का बरं स्ट्रगल करणं, संघर्ष करणं, इक्वॅलिटीसाठी संघर्ष करणं महत्त्वाचं होतं. तर त्यामधून कोणता मॉडर्न इंडिया घडला. तर या ठिकाणी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे इंडिया अचीव्ड फ्रीडम बिकॉज ऑफ द फ्रीडम स्ट्रगल. द पेस ऑफ द हिल ऑफ दिस स्ट्रगल्स वॉज नॉट लिमिटेड टू अचीव पॉलिटिकल फ्रीडम बट इमॅन्सिपेशन्स फ्रॉम ऑल टाइप्स ऑफ बाउंड्रीज. Therefore, in the course of this struggle, there was the oppositions of feudalism, socialist inequality, economic exploitations. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. In 1938, due to the heavy rain crops were destroyed in eastern Khandesh, he organized the farmer who were in miserable state. Sane Gurji organized meetings and processions at many places in eastern Khandesh. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे थर्ड नंबरचा हाऊ वॉज द स्ट्रगल बिल्ट अप बाय द वर्कर्स डिस्यूज फॉर द नेशन वुमेन. तर या ठिकाणी हा जो प्रश्न आहे त्याचा आन्सर या ठिकाणी राईट करून दिलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे डिस्कस द नेचर ऑफ रिफॉर्म्स मुवमेंट रिलेटेड टू वुमेन. तर या ठिकाणी जे रिफॉर्मेशन झालेलं होतं वुमेन संदर्भात त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे.
women and secondary positions in the India social system. They were subjected to many injustice because evil practice. In 20th century, many reforms were instituted for the betterment of women. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राईट अबाउट द वर्क डन बाय द महात्मा गांधी अँड एरिडिकेशन ऑफ अनटचेबिलिटी. तर या ठिकाणी या प्रश्नाचा आन्सरसुद्धा राईट करून दिलेला आहे आणि ते तुम्ही बघून राईट करून घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 9th नंबरचा लेसन दिलेला आहे, आन्सर इन डिटेल्स. गिव्ह अ ब्रीफ अकाउंट ऑफ द पीझंट्स मुवमेंट ड्युरिंग द प्री इंडिपेंडन्स मुवमेंट. तर या ठिकाणी या प्रश्नाचा आन्सर राईट करून दिलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राईट इन्फॉर्मेशन अबाउट वर्कर्स मुवमेंट इन द प्री इंडिपेंडंट मुवमेंट. तर या ठिकाणी ह्या ज्या प्रश्नाचा आन्सर आहे ते सुद्धा राईट करून दिलेला आहे. तर बघा, द श्रीपाद बॅनर्जी अँड द नारायण मेघाजी लोखंडे organized workers movement of the local level and made effort to solve their problems. Narayan Meghaji Lokhande, described as the father of Indian worker movement, formed Bombay Mill Hands Associations in 1890. They made efforts to solve their problems. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राईट अबाउट द डेव्हलपमेंट इन द दलित मुवमेंट. तर दलित मुवमेंट काय होती तर त्याची इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली. दलित मुवमेंट वॉज लॉन्च्ड टू रिमूव्ह द अनजस्टिस डन इन दलित ड्यू टू इंडियन सोशल सिस्टम. महात्मा फुले अँड नारायण गुरु ब्रॉट अबाउट द अवेकिंग अमंग द पीपल्स रिगार्डिंग सोशल इनइक्वॅलिटी. गोपाल बाबा वलनकर कंटेनमेंट अनटचेबिलिटी थ्रू हिज बुक विठ्ठल विध्वंसन. What work was done for development of workers and दलित by डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सरसुद्धा राईट करून दिलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. तर या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे आणि ते चित्र आयडेंटिफाय करून त्याची इन्फॉर्मेशन राईट करायची आहे. तर या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, दिस पिक्चर इज ऑफ द सत्याग्रह कॅरीड बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अँड इट्स फॉलोअर्स ॲट 14 lakhs इन महाड. त्यानंतर पुढे दिलेलं आहे, टू बिल रिगार्डिंग ओपनिंग ऑफ पब्लिक वॉटर रिझर्वेशन्स टू द दलित वाज पास्ड. दे विअर डाईंड ॲक्सेस. त्यानंतर ओपन एंडेड क्वेश्चन आहे बघा. तर या ठिकाणी ओपन एंडेड क्वेश्चनसुद्धा राईट करून दिलेला आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8th स्टँडर्डमधील स्ट्रगल फॉर इक्वॅलिटी या लेसनचे क्वेश्चन आन्सर आज आपण कवर केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.